मी अरुण घोडके. शिवचिंतन. मराठी मुलकामध्ये दाभोळ बंदर हे अतिशय महत्त्वाचे होते. दाभोळ मुंबई या मार्गावरती व्यापारी हालचाली याच बंदरातून होत असत. मुंबईच्या व्यापाराला सुरतेपेक्षा दाभोळ हे बंदर अत्यंत सोयीचे होते. दाभोळ एक भव्य आणि दाट वस्तीचे सागरी ठिकाण होते. अनेक धनिकांची सुंदर सुंदर घरे, उत्तम मंदिरे इथे होत्या. मलबार व खंबायत गलबतांची भेट इथे होत असे. देशाच्या अंतर्गत भागातून सामानाने भरलेले बैलांचे तांडे इथे येत असत. 17व्या शतकात कल्याण हे देखील दाट वस्तीचे शहर होते. उत्तर हिंदुस्थान, गोवळकोंडे आणि केरळ येथून अनेक वस्तू मोठ्या प्रमाणावरती व्यापाराच्या निमित्ताने इथे येत असत. भिवंडी हे देखील व्यापार आणि उद्योगधंद्याचे एक महत्त्वाचे ठिकाण होते. विणकरांचा धंदा इथे तेजीत होता. कल्याण आणि भिवंडी येथे जहाज आणि घरे बांधण्यासाठी लागणारे टिंबर जातीचे लाकूड मुबलक प्रमाणामध्ये इथे मिळत असत. या लाकडाला इंग्रज त्या काळी भारताचा ओक वृक्ष असे म्हणत असत. ही ठिकाणे 1674च्या सुमारास मराठी राज्यात संपूर्णतया आली. शिवाजी महाराजांनी आपल्या निरनिराळ्या आकारांची लहान मोठी जहाजे इथेच बांधली. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.